नमस्कार, तन्वी पठार, माझे यूट्यूब चॅनल किनिन ब्लॉग। सोन्याची गुंतवणूक कशी करावी, कुठे करावी आणि किती महिन्यांच्या कालावधीसाठी करावी, डिटेल असा व्हिडिओ घेऊन येत आहे। तनिष्क मधनं काही सुंदर अशा ऑफर्स पण आहेत। तर 12 महिने पैशांची गुंतवणूक न करता 10 महिने पैशांची गुंतवणूक करून मला तनिष्क कडनं काही रक्कम तुमच्या भिशीमध्ये ऍड होणार आहे। ऑफर तनिष्क कडनं घेऊन येत आहे। तनिष्क मध्ये कशा पद्धतीची भिशी आपण वर्षभरासाठी लावू शकतो, तर त्या संदर्भात व्हिडिओ आहे हा। शीतल मॅमशी आपण चर्चा करूयात। नमस्कार सर, आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट म्हणून 2 प्लॅन आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही गोल्ड सेव्हिंग पण करू शकता आणि ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून स्वतःसाठी ज्वेलरी पण वेअर करू शकता। असे 2 प्लॅन आहेत आपल्याकडे। सगळ्यात पहिले फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे हा प्लॅन जो सिंपल आहे, जसे बाहेरच्या ज्वेलरीमध्ये असतात तसाच एक प्लॅन आहे, पण आपला 10 मंथचाच प्लॅन आहे। जसं बाहेर असते 12 मंथचा प्लॅन असते आणि 1 महिना ते देतात असा प्लॅन असते, पण आपल्याकडे तनिष्क असा प्लॅन आणलेला आहे जो लवकर पण संपेल आणि तुम्हाला पण बेनिफिट जास्त देईल। सपोज याच्यामध्ये जर बेनिफिटचा बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये 7.5-8 अशा टक्क्याचा फायदा होतो, म्हणजे की 10 महिने तुम्ही पे करायचे। सपोज तुम्ही 2 ते 10 हजारापासून कुठलीही अमाऊंट घेऊ शकता। याच्यामध्ये आता सपोज तुम्ही 5 हजारांनी आमच्याकडे प्लॅन लावताय, 10 महिन्यांचे 50 हजार होतात। 50 हजारामध्ये तुमचे 11, 12, 13 तनिष्क तुम्हाला म्हणजे आमची कंपनी तुम्हाला बोनस देते। 11, 12, 13 असे 3 महिने याच्यासाठी तुम्हाला दिलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तिन्ही महिन्यात कधीही परचेसिंग करू शकता। सपोज तुमच्याकडे 10 महिन्यात घ्यायचा प्लॅन नाही आहे, 11व्या महिन्यात काहीतरी ॲनिव्हर्सरी किंवा बर्थडे आहे किंवा ओकेजन वाईज घेऊ शकता, म्हणून तुम्हाला 3 मंथ याच्यामध्ये दिलेले आहे। सपोज तुम्ही नाही गेल्या म्हणजे ज्वेलरी परचेसिंग नाही केली तर तुमची जितकी अमाऊंट आमच्याकडे जमा झालेली आहे ती अमाऊंट तुमच्या अकाउंटला जमा होते। आणि हा जो बोनस पॉईंट असतो हा आमच्याकडे 1 वर्षासाठी व्हॅलिड असतो। तनिष्कमध्ये ऑल ओव्हर पॅन इंडियामध्ये तनिष्कमध्ये तुम्ही जेव्हाही खरेदी करता 1 वर्षात, तेव्हा हा बोनस त्याच्यातून मायनस केला जातो। हा 10 महिन्याचा प्लॅन आहे, सिंपलचा प्लॅन आहे। 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट कुठलीही वस्तू याच्यामध्ये घेऊ शकता। याच्यामध्ये असं आहे की आता सपोज लोकांनी जर असं म्हटलं की बोनस कमी देत आहे, 1 महिना म्हणजे फारच झालं, 11 महिन्यामध्ये 7.5% म्हणजे काहीच फायदा नाही, तर याच्यामध्ये फायदा असा पण आहे, जर तुम्ही 53,750 ही तुमची व्हॅल्यू होते, त्याच्यानंतर जे रेग्युलरली अपकमिंग ऑफर जे तनिष्कमध्ये चालू असतात ते तुम्हाला त्याच्यामध्ये लागू होते। बर्थडे आहे, ॲनिव्हर्सरीला 10%चा, बर्थडेचा 10%, टाटाचे जर तुम्ही एम्प्लॉय असेल तर टाटा एम्प्लॉयचा पण 10%चा बोनस मिळतो। जसं आता अक्षय तृतीया आहे तर त्याच्यामध्ये पण आपल्याकडे मेकिंग चार्जेसवरती ऑफर चालू आहे। असे कुठलेही अपकमिंग ऑफर आमच्याकडे चालू असतात, तर ते तुम्हाला बेनिफिट देईल। कमीत कमी कितीपासून आपण 2 हजारापासून स्टार्ट करू शकता। आता सपोज हा दुसरा प्लॅन आहे, वेडिंग आहे तुमच्याकडे, एंगेजमेंट आहे, मोठी ज्वेलरीचा प्लॅन आहे। कधी कधी आपल्याकडनं मोठी ज्वेलरी पण असते आणि ते घ्यायचा प्लॅन करतोय पण वेळ भेटत नाही, तर अशासाठी आपल्याकडे एक प्लॅन आहे ज्याच्यामध्ये हा पण तुम्हाला 10 मंथचाच आहे। याच्यामध्ये अमाऊंटची पण काही लिमिट नाही आहे, 2 ते 10 हजारापासून कुठलीही अमाऊंट घेऊ शकता। सपोज एक आपण 5 हजाराची अमाऊंट घेतली, 5 हजारामध्ये आता सपोज आजचा जो रेट चालू आहे 8985 हा रेट चालू आहे। 8985च्या दरम्यान आपल्याकडे अर्धा ग्राम सोनं होतं 5 हजारामध्ये, बिना मेकिंग GSTचं सोनं ऑलरेडी तुम्ही बुक करताय आमच्या याच्यात। जसं आजचा 22 कॅरेटचा रेट आहे त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात जो काही 22 कॅरेटचा रेट राहील त्या रेटप्रमाणे 5,000 रुपयामध्ये जितकं सोनं होते तितकं सोनं हर मंथली जमा होत जाईल। असं 10 महिने ऑलरेडी तुम्ही सोनं बुक करता। जेव्हा 10 महिन्यानंतर तुम्ही घ्यायला येता त्या दिवशीचा रेटचा तुम्हाला काही एक घेणं देणं नाही, ऑलरेडी तुम्ही ग्रॅमेज आमच्याकडे बुक करता। आता 5,000 रुपयामध्ये 10 महिन्याचे किती झाले, एक 6 ग्रॅम पकडूया, कारण रेट वाढतोय त्या हिशोबाने आम्ही एक 6 ग्रॅम पकडलं। जर रेट कमी असला तर तुमचं सोनं जास्त पण बुक होतं, रेटच्या हिशोबाने राहील। 10 महिन्यानंतर तुम्ही घ्यायला आले, 22 कॅरेटची वस्तू सिलेक्ट केली, 6 ग्रॅमची वस्तू घेतली, त्याच्यावर जी काही मेकिंग लागेल ती 50% ऑफ आहे। जसं माझ्याकडे एक कस्टमर होतं, 10 हजाराची BC होती, 10 हजारामध्ये त्यांनी 10 महिने 10 ग्रॅम सोनं बुक केलं, बरोबर, म्हणजे एक तोडा। तर पण त्यांनी चेन घेतली 17 ग्रॅमची। त्यावेळेस जो रेट होता म्हणजे 2 दिवस अगोदर जो रेट होता त्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन काढलं 10 ग्रॅमचं तर ते जात होतं 1,79,000 रुपये, म्हणजे 10 ग्रॅम तुम्ही 1,79,000 रुपयाचं कॅल्क्युलेशन होत होतं डेलीच्या हिशोबाने। पण त्याच्यात आम्ही जे बेनिफिट तुम्हाला देत आहे, कारण ऑलरेडी तुम्ही ग्रॅमेज बुक करताय, म्हणजे 1 लाखात 10 ग्रॅम सोनं बुक केलं म्हणजे 70,000चं इथेच बेनिफिट झालं। वरून तुम्हाला GST मेकिंगचा 50% ऑफ मिळतं, म्हणजे त्याच्यावर जी 20,000 रुपये मेकिंग लागली होती ते तुम्हाला 10,000 द्यावे
जर जर कोणत्याही प्रोडक्टला किंवा कोणत्याही स्कीमवर तुम्हाला जर 30 आणि 40,000चा फरक पडत असेल तर नक्कीच तुम्ही हे स्कीम लावा, कारण बेनिफिट पण तुम्हाला तशीच देतात. 50% म्हणजे डायरेक्ट फ्लॅट डिस्काउंट आहे मॅम. मेकिंग चार्जेसवरती 50% ऑफ. लो मेकिंग चार्जेसपासून 35% आपल्याकडे ज्वेलरी आहे. असं नाही आहे आता जेवढी तुम्ही अँटिक ज्वेलरी चूज करा तेवढे त्याचे मेकिंग पण जास्त आहे. मेकिंग 50% ऑफ म्हणजे खूप झालं मॅम. बरोबर. आपल्याकडे दोन्ही प्लॅन आहेत. ही अंगठी बघू शकता. तर ही जवळपास 3.5 ग्रामची अंगठी आहे. भिशी लावली ती वर्षभर. अच्छा. हां, तर 3.5 ग्राममध्ये पण एकदम छान दिसणारी अंगठी आपण घेऊ शकतो. परचेस केली. म्हणजे तुम्ही ऑलरेडी थोडं सोनं जमा करताय हां. आणि जेव्हा म्हणजे तुमची एक इच्छा असते की काहीतरी ज्वेलरी घ्यायची आहे बा, त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करू शकता हा प्लॅन आणि नक्कीच तुम्हाला बेनिफिट देईल. आणि जर म्हणजे एखादी डिझाईन जरी नसेल घ्यायची तर आपण ग्रॅम्स पण घेऊ शकतो, वेटची पण घेऊ शकतो. आणि सपोज तुम्ही 399 डेज कंपनी तुमची वाट बघते की तुम्ही पर्चेसिंग करायला येतात. आमचे एम्प्लॉय पण तुम्हाला कॉल करतो. प्रत्येक ऑनलाईन पे करू शकता. इथे कुठल्याही पेचं तुम्हाला बंधन नाही आहे. ICC पण करू शकता, PCS पण करू शकता. सपोज तुम्ही नाही आला 399 डेजपर्यंत, जर तुम्ही जेवढे ग्रॅमेज बुक केले आहे, आता सपोज 10 ग्रॅम झाले, 10 ग्रॅममध्ये जेवढं तुमचं ग्रॅमेज बुक झालं आहे सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला एक पॉईंट बनतो आणि तो तुमच्या घरी येतो. जो रिअल ॲड्रेस असतो ओके, तो तुमच्या घरी येतो. भिशीचा फॉर्म भरताना आपण जो ॲड्रेस टाकतो, कोणत्याही कारणास्तव आपल्याला व्हिजिट करायला नाही जमलं, आपले जे ग्रॅम्स टाकलेले आहेत त्या आपल्या घरी पाठवला जातो. म्हणजे कंपनी तुम्हाला ट्रान्सपरन्सी दाखवते. तुमचा फ्रॉड कुठेच होत नाही आहे. असं पण होते क्वचित कस्टमरला की मी तर इतक्या दूर राहतो, माझं नाही जाणं होत, तर कंपनी तुम्हाला कुठे जाऊ देत. कंपनी तुमच्या मागे येते. तुमचा मोबाईल रजिस्टर नंबर तुम्ही जसं द्याल त्या मोबाईल रजिस्टर नंबर, ॲड्रेस, तुम्ही जेवढा प्रूफ द्याल ते प्रूफ ऑलरेडी इथे आपण जे करतो ना ते याच्यासाठीच घेतल्या जातात. रिअल ॲड्रेस, रिअल मोबाईल नंबर त्याच्यासाठीच घेतल्या जातात की जेणेकरून कंपनी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. चलो, थँक्यू सो मच.